नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर आकांक्षा घुगरे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोत्यो, आपण अस्थमाविषयी माहिती करून घेत होतो. अस्थमाविषयी माहिती करून घेताना अस्थमा नेमका काय असतो, तो कशा प्रकारे होतो, त्याची कारणं नेमके काय असतात, त्याची लक्षणं नेमकी काय असतात, त्याच्यामध्ये होमिओपॅथिक उपचार कशा प्रकारे केले जातात, कोणत्या कॉमन मेडिसिन्स आहेत जे होमिओपॅथीमध्ये वापरले जातात, ह्या सर्वांविषयी आपण माहिती करून घेतली. आता ह्या अस्थमामध्ये कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत आणि कोणते पदार्थ आहारातून टाळले पाहिजेत याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की कोणते पदार्थ असे आहेत जे अस्थमाच्या पेशंटने खाल्ले पाहिजेत. सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे व्हिटॅमिन ए युक्त पदार्थ. व्हिटॅमिन ए किंवा बीटा कॅरोटीन युक्त पदार्थ. व्हिटॅमिन ए किंवा बीटा कॅरोटीन हे अस्थमाच्या पेशंटमध्ये अतिशय उपयुक्त मानलं गेले. मग त्याच्यामध्ये पिवळ्या किंवा नारंगी रंगाचे जे फळं किंवा ज्या भाज्या असतात ह्यामध्ये व्हिटॅमिन ए हे जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला भेटतं. मग फळांमध्ये पाहायचं झालं तर आंबा किंवा पपई असेल, किंवा भाज्यांमध्ये जर पाहायचं झालं तर लाल भोपळा असतो आपला, किंवा गाजर आणि टोमॅटो असेल, हे देखील तुम्ही वापरू शकता. पुढचा पदार्थ म्हणजे व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ. व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ हे इम्युनिटी वाढवायचं काम करत असतात. त्याचबरोबर त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज देखील पाहायला भेटतात. मग त्याच्यामध्ये आवळा असेल, किंवा किवी असेल, किंवा संत्री किंवा मोसंबी असेल, हे तुम्ही वापरू शकता. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेची आहे, ती म्हणजे अशी की ज्यांना अस्थमाचा धोका संभवतो, म्हणजे फॅमिलीमध्ये कोणाला तरी अस्थमा आहे आणि आपल्याला अस्थमा होऊ शकतो ही भीती ज्यांच्या मनात आहे, त्यांनी ही पदार्थ खाल्ले तर त्यांची इम्युनिटी वाढेल आणि त्यांचं अस्थमापासून रक्षण होईल. परंतु ज्यांना ऑलरेडी अस्थमा झालेला आहे आणि ज्यांना आंबट खाल्ल्यावर अस्थमाचा त्रास हा वाढतो, अशा लोकांनी मात्र हे जे पदार्थ आहेत हे आहारातून पूर्णपणे टाळले पाहिजेत. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे व्हिटॅमिन ई युक्त पदार्थ. मग त्याच्यामध्ये बदाम असतील, सूर्यफुलाच्या बिया असतील, किंवा ब्रोकोली असेल, हे तुम्ही वापरू शकता. पुढचा घटक म्हणजे व्हिटॅमिन डी. असं काही रिसर्चमधनं निदर्शनास आलं आहे की व्हिटॅमिन डी ज्यांच्या शरीरात कमी असतं त्यांना अस्थमाचा धोका हा जास्त संभवतो. मग व्हिटॅमिन डी साठी तुम्ही सूर्यप्रकाशात बसू शकता, किंवा अंडी जी असतात ती वापरू शकता, दूध आणि दुधाचे पदार्थ जे असतात ती वापरू शकता, मशरूम्स वापरू शकता. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे प्रोटीन. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतील, किंवा कडधान्य असतील, दूध आणि दुधाचे पदार्थ असतील, किंवा सोयाबीन आणि सोयाबीनचे पदार्थ असतील, हे तुम्ही आहारामध्ये वापरू शकता. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे कांदा किंवा लसूण. आता हा जो कांदा किंवा लसूण असतो ह्याच्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात. हे जे त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट देखील प्रॉपर्टीज असतात. अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज म्हणजे अस्थमाच्या पेशंटमध्ये श्वसनवाहिनीला आलेली जी सूज असते ही कमी करण्याची ताकद ह्या अँटी इन्फ्लामेटरी मध्ये असते. त्यामुळे अस्थमाच्या पेशंटसाठी कांदा आणि लसूण अतिशय उपयुक्त ठरतो. त्याचबरोबर पुढचा घटक म्हणजे तुळस. तुळस जी असते ही इम्युनिटी वाढवायचं काम करते. त्याचबरोबर अस्थमाची जी लक्षणं असतात ही देखील कमी करायचं काम तुळस करत असते. पुढचा घटक तो म्हणजे मध. मध ही श्वसनवाहिनी जी असते किंवा जी श्वसन नलिका असते ही स्वच्छ करायचं काम करते. त्याचबरोबर तिथलं जे कंजेशन असतं हे देखील कमी करायचं काम करते. त्याचबरोबर पुढचा घटक तो म्हणजे कॉफी. आता कॉफीच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर कॉफीमध्ये आपल्या सर्वांना माहितीच असेल की कॉफीमध्ये कॅफिन नावाचा एक घटक असतो. हा जो घटक असतो हा ब्रॉन्कोडायलेटेशनचं काम करत असतं. म्हणजे आपली जी श्वसन नलिका असते जी अस्थमॅटिक पेशंटमध्ये कंजेस्टेड झालेलं असतं किंवा कन्स्ट्रिक्ट झालेली असते, तिची जी साईज आहे ही कमी झालेली असते, तर ही थोड्या काळासाठी म्हणजे जवळपास तासभरासाठी डायल्यूट करण्याचं काम ही जी कॉफीमधला जो कॅफिन हा जो पदार्थ असतो हा करत असतो. त्यामुळे थोड्या काळासाठी अस्थमा पेशंटला ह्या कॉफी पिल्याने बरं वाटू शकतं. परंतु कुठलीही गोष्ट ही अति कधीही चांगली नसते. त्यामुळे जरी अस्थमा पेशंटला कॉफी पिल्यावर बरं वाटत असेल तरी देखील सातत्याने कॉफी घेणं किंवा वारंवार कॉफीचा वापर करणं हे मात्र योग्य ठरत नाही. आता कोणते पदार्थ असे आहेत की जे अस्थमा पेशंटने त्यांच्या आहारातून टाळले पाहिजेत याविषयी आपण थोडक्यात पाहूया. मग त्याच्यामध्ये तळलेले, तेलकट किंवा तुपकट पदार्थ असतील हे अस्थमा पेशंटने टाळले पाहिजेत. त्याचबरोबर फास्ट फूड किंवा जंक फूड जे असतं हे देखील टाळलं पाहिजे. जे कोल्ड्रिंक्स असतात हे देखील टाळले पाहिजेत. आंबट पदार्थ आहारातून पूर्णपणे वर्ज्य केले गेले पाहिजेत. त्याचबरोबर ज्या पदार्थांचा पेशंटला त्रास होतो, जे ट्रिगर फॅक्टर्स असतात ह्याच्यापासून पेशंटनी लांब राहिलं पाहिजे.
त्याचबरोबर एखाद्या स्पेसिफिक गोष्टीची जर तुम्हाला ॲलर्जी असेल तर असे पदार्थ देखील तुम्ही आहारातून पूर्णपणे वर्ज्य केले गेले पाहिजेत. त्याचसोबतच सल्फाईडयुक्त पदार्थ. आता हा सल्फाईड नेमका काय प्रकार असतो हे थोडक्यात पाहू. आपल्याकडे लोणची वर्षभर वर्षानुवर्षे टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्हज वापरले गेले जातात. असेच प्रिझर्वेटिव्हज इतरही अनेक गोष्टींमध्ये वापरले जातात. त्यातले एक प्रिझर्वेटिव्हज म्हणजे हा सल्फाईडयुक्त पदार्थ, जो वस्तू टिकवण्यासाठी वापरला जातो. काही रिसर्चमधनं असं लक्षात आलं आहे की हा जो सल्फाईडयुक्त जे पदार्थ असतात ह्यामुळे अस्थमा पेशंटचा त्रास हा वाढलेला पाहायला भेटतो. त्यामुळे मग त्याच्यामध्ये लोणची असतील किंवा आपले जे अल्कोहोल असतं ह्यामध्ये देखील हे प्रिझर्वेटिव्हज, हा जो सल्फाईड प्रकार असतो हा वापरला जातो. तर हा अस्थमाच्या पेशंटनी पूर्णपणे टाळला पाहिजे. याचबरोबर स्मोकिंग किंवा तंबाखूची जर सवय असेल तर ही देखील पूर्णपणे बंद केली पाहिजे, ज्यामुळे अस्थमाचे सिम्पटम कमी व्हायला तुम्हाला मदत झालेली आपल्याला पाहायला भेटेल. आता श्रोते, तुम्हाला देखील जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.